शुक्रवारची रात्र सगळं काही अगदी सामान्य वाटणारं. नवविवाहित दाम्पत्य रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ रस्त्याने फेरफटका मारायला बाहेर पडलेले. पण काही मिनिटातच हा फेरफटका एका भयानक कटाचा शेवट ठरतो. राजस्थानच्या श्रीनगरमध्ये घडलेली ही घटना सुरुवातीला एक साधी हिट अँड रनची केस वाटत होती. पण पोलीस तपासात हळूहळू सत्य समोर येत गेलं आणि अख्खा तपास हादरून टाकणारा कट उघड झाला. 30 जानेवारीच्या रात्री पोलिसांना माहिती मिळते की रस्त्यावर एक तरुण जोडपं बेशुद्ध अवस्थेत पडलेलं आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं जातं. मात्र डॉक्टरांनी पती आशिष याला मृत घोषित केलं होतं. पत्नी अंजू बेशुद्ध अवस्थेत होती. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात कारने मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अंजूने पोलिसांना सांगितलं की अपघातानंतर तिचे सोन्याचे दागिनेही चोरीला गेले आहे. वरकरणी पाहता हे सगळं अगदी सरळ होतं. हिट अँड रन, दागिन्याची चोरी आणि एक दुर्दैवी मृत्यू. पण पोलिसांनी या प्रकरणात घाई केली नाही. अलीकडंच समोर आलेल्या मेघालयातील हनीमून मर्डर केसनंतर पोलीस अधिक सतर्क झाले होते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आणि तिथूनच या कथेला कलाटणी मिळाली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महत्त्वाची बाब समोर आली. आशिषच्या शरीरावर केवळ अपघातात होणाऱ्या जखमा नव्हत्या, त्यांच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा होत्या. म्हणजेच त्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेत नव्हे, तर गळा दाबून झाला होता. दुसरीकडे अंजूला फारसा गंभीर जखमा नव्हत्या. जी तफावत पोलिसांच्या नजरेत भरली. श्रीनगरच्या पोलीस अधीक्षक अमृता दुहान यांनी सांगितलं की घटनास्थळावरील पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि अंजूचे जबाब यामध्ये सातत्याने विसंगती दिसून येत होती. अंजू सतत तिची कथा बदलत होती. कधी अपघाताची दिशा बदलायची, कधी वेळ बदलायची. यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. तपास करताना अंजूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती समोर आली. अंजू आणि आशिष यांचा विवाह केवळ 3 महिन्यापूर्वी झाला होता. मात्र लग्नानंतर अंजू आनंदी नव्हती. ती केवळ काही दिवसातच माहेरी परतली होती. तिथेच तिची भेट तिची एक्स बॉयफ्रेंड संजू याच्याशी झाली. जुन्या नात्याची ठिणगी पुन्हा पेटली आणि त्यातूनच एक भयंकर कट रचला गेला. पोलीस तपासात उघड झाल्यानंतर अंजू आणि संजू यांनी थंड डोक्याने आशिषच्या हत्येचा प्लॅन आखला. अंजू पुन्हा सासरी आली आणि आशिष सोबत नेहमीप्रमाणे रात्री फिरायला जाण्याचा सिलसिला सुरू केला. 30 जानेवारीच्या रात्री तिने मुद्दाम आशिषला एका निर्जन रस्त्यावर नेलं. त्या ठिकाणी संजू आणि त्याचे दोन साथीदार रोहित उर्फ रॉकी, सिद्धार्थ उर्फ बादला आधीच झुडपात लपून बसले होते. योग्य क्षण साधत त्यांनी आशिषवर अचानक हल्ला केला. त्याचा गळा दाबून त्याला ठार मारलं आणि मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. जेणेकरून हा अपघात असल्याचा भास होईल. हिट अँड रनची थिअरी पक्की करण्यासाठी अंजूने स्वतःचा मोबाईल फोन, कानातले सोन्याचे दागिने आरोपींना दिले. त्यामुळे लुटमारीचा प्रकार वाटावा हा त्यामागचा उद्देश होता. अंजूने स्वतः बेशुद्ध पाडल्याचं नाटक केलं. मात्र हा प्लॅन पूर्णपणे फसला. कारण आशिषच्या शरीरावरील जखमा आणि घटनास्थळीवरील परिस्थिती अपघाताशी जुळत नव्हती. अंजूच्या कथेमध्ये वारंवार बदल होत होते. अखेर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली आणि सगळा कट उघड झाला. पोलिसांनी अंजू आणि तिचा प्रियकर संजू, त्यांचे दोन्ही साथीदार रोहित आणि सिद्धार्थ यांची कसून चौकशी करण्यात आली आणि चौघांनाही अटक केली. ही हिट अँड रनचा मुखवटा लावून केलेली, थंड डोक्याने आखलेली हत्या होती, हे आता स्पष्ट झालं आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला, की नात्यांमध्ये विश्वास कुठे हरवत चालला आहे? प्रेम, लग्न, विश्वास याचं नातं इतकं कमजोर झालं आहे का, की खुनासारखा टोकाचा मार्ग निवडला जातो? राजस्थानमधील ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर समाजाला हादरून टाकणारी वास्तवाची झलक आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सत्य बाहेर आलं, अन्यथा हा खून कदाचित कायमचा अपघात ठरला असता. आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, या संपूर्ण घटना प्रकरणामध्ये तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.